सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। थँक्यू. नमस्कार मंडळी, आपला ऑलमोस्ट संपत आले आहे. तर आता घोषवाड्याने सुरुवात करू. आज तयार आहे हो मी आणि आता पुढचे एक दोन आपण अगदी शॉर्ट केले तरी चालतील, कारण आता संपतच आलाय जवळपास म्हणून. हो नाही मी शॉर्टच केलाय. गुड. मागच्या आठवड्यात 1426 ते 1539 ओव्या वाचल्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गीतेच्या रूपाने प्रत्यक्ष वेदच श्रीकृष्णाने अर्जुनाला उघड करून दाखविला. ज्याप्रमाणे बीज वृक्षामध्ये सूक्ष्म रूपाने असते, त्याप्रमाणे कांडत्रयात्मक संपूर्ण वेद गीतेमध्ये सूक्ष्म रूपाने आहे. यापुढे आपण वेदाचे मूळ गीता का म्हणतो, वेदांची 3 कांडे म्हणजे कर्म, उपासना आणि ज्ञान गीतेत कुठे कुठे आली आहेत व प्रत्येक अध्यायातील विषय कसा कसा आहे याचा सारांश रूपाने आढावा घेतला आहे. वेदाचा अधिकार फक्त 3 वर्णांनाच आहे, स्त्रिया व शूद्रांना नाही. पण गीतेने ते सर्वांसाठी उघडे केले. पण ही गोष्ट वेदाची प्रतिष्ठा कमी न करता मोठ्या चातुर्याने सांगितली. संसार दुःखात सापडलेला शूद्र व स्त्रिया यांचा उद्धार करणारा कोणी नाही पाहून वेदानेच गीतेचा अवतार घेऊन ती अडचण दूर केली आणि मोक्षाचे अन्नछत्र सर्वांना मोकळे केले. अर्जुनाच्या प्रेमामुळे भगवंतांनी हे गुह्य मोकळे करून मोक्षाचा मार्ग दाखविला. त्याच्या पुढे जन्मोजन्मीचे पुण्य असेल तरच गीताशास्त्र ऐकण्यास मिळते. शास्त्र संप्रदायपूर्वक अनुष्ठान घडले तरच ते उपयोगाला येते. संप्रदाय म्हणजे ऐकणाऱ्याचा अधिकार. गीतेचा अधिकारी म्हणजे तपी, देव व गुरु यांचा भक्त, ऐकण्याची आवड व माझा आदर अशा गुणांनी संपन्न असणारा. पण हे गुण जर अंगी नसतील तर तो ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा असला तरी त्याला कौतुकाने देखील गीता सांगू नकोस, त्याचा काही उपयोग होणार नाही.
अधिकार संपन्न पुरुषाला ईश्वर प्रसन्न व्हावया या एका हेतूने जो गीता सांगेल तो गीतेचा वक्ता मला फार प्रिय आहे. त्याला मरणानंतर मी माझ्या स्वरूपी मिसळून घेतो. जे श्रोते श्रद्धेने व आदराने गीता ऐकतात त्यांनाही तेच फळ मिळते. अशी मी शॉर्ट समरी केली आहे. छान छान झाली, व्हेरी गुड. असंच म्हणजे पुढच्या वेळेला सुद्धा असंच करावं असं मला वाटतं. व्हेरी गुड. चला जाऊया पुढे. मग आता शैलेशच्या ऐवजी दुसरं कोणी वाचतंय का? शैलेश आलाय का तू? नाही दिसत आहे मला, आणि येण्याचं नाही तर तो सांगत पण नाही काय करतो काय करतो. एनिवे, इट्स ऑलमोस्ट ओव्हर. कोणी एनी व्हॉलेंटियर्स? नाहीतर मी वाचते. नाही दिसत आहे कोणी. चला तूच मग काय कर. थँक्यू. कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चित्तज्ज्ञानसम्मोह प्रनष्टस्ते धनंजय. हे पार्था, तू एकाग्र चित्ताने हे सर्व श्रवण केलेस ना? हे धनंजया, तुझा अज्ञानापासून उत्पन्न झालेला मोह पुरा नष्ट झाला ना? तर अर्जुना, हा सर्व शास्त्र सिद्धांत तू एकाग्र चित्ताने श्रवण केल्यावर तो तुझ्या मनात ठसला किंवा नाही सांग बरे. आम्ही असा ज्या रीतीने या गीताशास्त्राचा कानांना हिशोब दिला तसाच तो तुझ्या कानांनी तुझ्या चित्तात आणून दिला की नाही? अथवा मध्येच त्याची सांडलवंड झाली किंवा अनाथ म्हणजे सांडून गेलं का? तो किंवा शब्द आहे आमच्याकडे सांडलवंडा म्हणजे. किंवा अनादराने ते टाकून दिले. जसे आम्ही तुला सांगितले तसेच जर तुझ्या अंतःकरणापर्यंत पोचले असेल तर मी जे विचारीन ते लवकर सांग. अरे अर्जुना, स्वस्वरूपाच्या अज्ञानापासूनच उत्पन्न झालेल्या मोहाने तुला मागे तू म्यूट वर गेले. ऐकू नाही येते आता. ओके, आता येत आहे. ओके, झालेल्या मोहाने तुला मागे भ्रमात पाडले होते, कर्तव्य परांमुख केले होते. तो मोह अजून आहे की नाही हे फार काय विचारू. सांग, अमुक एक कर्म मी करीन अथवा अमुक एक कर्म मी करणार नाही हे केवळ आपल्या हाती तुझ्या हाती आहे असे तुला अद्याप वाटते काय? अर्जुन, हा पूर्ण आत्मानंद रूपी रसाने विरघळून जाईल म्हणून या प्रश्नाच्या निमित्ताने अर्जुनाला भेदाच्या स्थितीत आणला. अर्जुन पूर्ण ब्रह्म झाला तरी पण पुढील कार्यार्थ साधण्याकरिता देहस्मृतीची मर्यादा श्रीकृष्णनाथ उल्लंघू देईना. एरवी तो सर्वज्ञ श्रीकृष्णनाथ आपल्या उपदेशाचा परिणाम जाणत नव्हता काय? परंतु वर सांगितलेल्या कारणांकरिताच देवाने प्रश्न विचारला. याप्रमाणे प्रश्न करून नसतेच अर्जुन, पण नाहीसा झालेला अर्जुनाचा देहाहंकार आणून देवाने आपण अर्जुनाला प्राप्त झालेली पूर्ण स्थिती स्वतः अर्जुनाला बोलावयास लावली. मग क्षीरसागरातून बाहेर निघून आपल्या किरणांच्या समुदायाने अलंकृत असा पूर्ण चंद्र क्षीरसागरापासून स्वरूपाने वेगळा न होता जसा आकाशात निराळा झालेला दिसतो त्याप्रमाणे प्रथम मी ब्रह्म आहे अशा समजुतीवर असतो,
त्यावेळी जगाचे भान नाहीसे होते. मग जगच ब्रह्मत्वाने भरून गेलेले आहे असे वाटते. नंतर ही समजूत देखील तो सोडून देतो. तरी ब्रह्मपण सुद्धा आपोआप जिरून जाते. म्हणजे कधी मी ब्रह्म अशा स्फुरणावर राहून तर कधी त्याही स्फुरणाला टाकून सहज स्थितीवर असा असतो. याप्रमाणे केव्हा मी ब्रह्म हे स्फुरण टाकीत व केव्हा मी ब्रह्म हे स्फुरण घेत, तो देहाच्या हद्दीवर मी अर्जुन या नावाने मोठ्या कष्टाने उभा राहिला. मग थरथर कापणाऱ्या तळहातांनी रोमांच उभे राहिलेले दाबून, सर्व अंगावर आलेल्या घामाचे बिंदू जिरवून, प्राणक्षोभाने श्वासोच्छ्वास अव्यवस्थित होत होत डोलणाऱ्या अंगाला अंगाचाच आधार देऊन आपणच आपल्या ठिकाणी जरा तकवा करून हालचालीला विसरून स्तब्ध राहिला. दोन्ही डोळ्यांच्या कडातून आनंदाश्रू रूप अमृताचे लोट वाहत होते. त्यांना आवरून नाना प्रकारच्या उत्कंठेच्या गर्दीने गळ्यात बांध बसला होता. कंठ दाटला होता. त्या उत्कंठांची गर्दी हृदयात दाबून वाचा विस्कळीत झाली होती. ती प्राणाने सावरून क्रमरहित श्वासोच्छ्वास जागच्या जागी व्यवस्थित करून तरी सांग पांडवा, हा शास्त्र सिद्धांतू आघवा, तुझ एक चित्ते फावा गेला आहे. आम्ही जैसे जया रीती उगाणीले कानाचा हाती, येरी तैसेची तुझा चित्ती पैठे केले की. अथवा माझारी गेले सांडी विखुरी, किंवा उपेक्षेवरी वाळुनी सांडिले. जैसे आम्ही सांगितले तैसेची हृदयी पावले, तरी सांग पावहिले पुसेन तेमी. हा गा स्वाज्ञान जनिते मागिले मोहे तू ते, भुलविले तो येथे असे की नाही. हे बहु पुसू काही सांगे तो आपुला ठाई, कर्मा कर्म काही देखतासी. पार्थू स्वानंदै करसे विरेलायसा भेद दशे, आणिला येणे मिशे प्रश्नाचे नी. पूर्ण ब्रह्म झाला पार्थू तरी पुढील साधावया कार्यार्थू, मर्यादा श्री कृष्णनाथू उल्लंघोने दी. एरवी आपुले करणे सर्वज्ञ काय तो नेणे, परी केले पुसणे याची लागी. एवं करोनिया प्रश्न नसतेची अर्जुनपण, आणुनिया झाले पूर्णपण ते बोलवी स्वये. मग क्षीराब्दी ते सांडितू गगनी पुंजू मंडितू, निवडे जैसा न निवडितू पूर्णचंद्र. तैसा ब्रह्म मी हे विसरे तेथ जगची ब्रह्मत्वे भरे. हेही सांडी तरी वीरे ब्रह्मपणही. ऐसा मोड तू मांड तू ब्रह्मे, तो दुःखे देहाची येसी मे. मी अर्जुन येणे नामे उभा ठेला, मग कापता करतळी दडपुनी रोमावळी. पुलिका स्वेद जळी जिरवूनिया, प्राणक्षोभे डोलतया अंगा अंग चिटेकया. सुनी स्तंभू चाळया भुलवनिया, नेत्रयुगुळाचे निवोते आनंदामृताचे भरिते. ओसंडत ते मागुते काढूनिया, विविधा औत्सुक्यांची दाटी. चीप आतती होती कंठी, ते करूनिया पैठी हृदया माझी. वाचेचे वितुळणे सावरुनी प्राणे, अक्रमाचे श्वसने ठेवूनी ठाई. अर्जुनोवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत, स्थितोऽस्मि गतसन्देह करिष्ये वचनं तव. अर्जुन म्हणाला, हे अच्युता,
तुझ्या कृपेमुळे माझा मोह नष्ट झाला. मला माझ्या खऱ्या स्वरूपाचे स्मरण झाले. मी संशयरहित झालो आहे. आता तुझी जी आज्ञा असेल ती मी पाळीन. मग अर्जुन म्हणाला, तुझ्या ठिकाणी मोह आहे अ, असे तुला वाटते काय? असे देवा तुम्ही मला विचारता काय? तर महाराज, तो मोह आपले ठिकाण अज्ञान घेऊन परिवारासह परिवारासह गेला. काय सुंदर लिहिलंय. सूर्याने डोळ्यांच्या जवळ येऊन अंधार भासतो काय असे डोळ्याला विचारावे. हे त्याचे वेड्यासारखे विचारणे कोणत्या तरी गावात सरते होईल काय? त्याप्रमाणे श्रीकृष्ण राजा, तुम्ही आमच्या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत आहात. ही एकच गोष्ट कोणची गोष्ट करण्याला पुरणार नाही. म्हणजे केवळ तुमचे दर्शनच वाटेल ती गोष्ट करण्यास समर्थ आहे. शिवाय जे कोणत्याही उपायांनी जाणता येणार नाही ते आईपेक्षा अधिक प्रेमाने तू तोंड भरून सांगतोस. आता महाराज, माझ्या ठिकाणी मोह आहे की नाही असे आपण काय विचारता? मी तुझ्या स्वरूपाच्या प्राप्तीने कृतकृत्य झालो पहा. मी अर्जुन आहे अशा देहतादात्म्याने अडकलो होतो. तो तुझ्याशी ऐक्य पाहून मुक्त झालो. आता तू पुसणे व मी सांगणे या दोन्ही गोष्टी उरल्या नाहीत. तुमच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या आत्मबोधाने त्या मोहाचे मूळ अज्ञान मी आपल्या ठिकाणी शिल्लक राहू देणार नाही. आता हे देवा, अमुक एक करावयाचे अथवा अमुक एक करावयाचे नाही, हे ज्या द्वैतापासून उत्पन्न होते त्या द्वैतात सर्व ठिकाणी तुझ्याशिवाय मला काही दिसत नसते. मला काही कर्तव्यच दिसत नाही. याविषयी माझ्या ठिकाणी संशयाचे काहीच उरले नाही. तर निश्चय करून जेथे कर्मांचा संबंध नाही ते ब्रह्मस्वरूप मी झालो आहे. तुझ्या कृपेने माझे आत्मस्वरूप मला प्राप्त होऊन माझे कर्तव्य निश्चेष गेलेच. परंतु आता प्रभो, तुमच्या आज्ञा वाचून मला दुसरे काही कर्तव्य राहिले नाही. कारण की जे दृश्य कृष्ण स्वरूप असे आहे की ते इतर दृश्यांचा नाश करते. जे कृष्ण स्वरूप दुसरे असून द्वैताचा नाश करते. जे कृष्ण स्वरूप एकच आहे पण सर्व देशात सर्व काळ वास्तव्य करते. ज्याच्या संबंधाने संसार बंध नाहीसा होतो, ज्याची आशा केली असता इतर सर्व आशा नाहीशा होतात व जे भेटले असता आपल्या ठिकाणी सर्व भेटते, ज्याच्या प्रेमाकरिता अद्वैत बोधाचे उल्लंघन करावे लागते व जी एकाकीपणाला मदत करते, अशी माझी गुरुमूर्ती तू आहेस. आपणच स्वतः ब्रह्म होऊन कृत्य व अकृत्य यांचे प्रयोजन नाहीसे करून आणि मग ज्याची अमर्याद सेवा करावी, गंगा समुद्राचा उपभोग घेण्यास गेली आणि समुद्राजवळ जाताच समुद्र झाली. समुद्राने जसे तिला आपले पद दिले, त्याप्रमाणे ज्याने आपल्या भक्तांना आपल्या पदाचा उत्तम वाटा दिला, तो तू माझा निर्मित्त कोणाच्याही अपेक्षेने गुरुपद पावलेला नव्हे असा व सेवा करण्यास योग्य असा गुरु आहेस व आपल्या शिष्याला ब्रह्मरूपता देणे हा तुमचा स्वभावच आहे. त्याप्रमाणे तुम्ही मला ब्रह्मरूपता दिली. तर मग हाच तुमचा मला ब्रह्मता देण्याचा उपकार मी का मानतो म्हणून म्हणाल तर माझ्या व तुमच्यामध्ये जो भेदाचा प्रतिबंध पडदा होता तो दूर करून तुम्ही सेवासुख गोड केले. हे सर्व देवातील श्रेष्ठ देवराया, तर आता तू वाटेल त्याविषयी मला आज्ञा दे, मी तुझ्या आज्ञेप्रमाणे करीन. अर्जुनाच्या या बोलण्याने देव सुखाने भुलून नाचू लागले व म्हणाले की सदा सफळ असणारा विश्वाचे फळ व साध्य जो मी, त्या मला हा अर्जुन फळ झाला. आपला मुलगा जो चंद्र त्याने उणेपणा टाकून तो पूर्ण झाला आहे असे पाहून क्षीरसमुद्र आपली मर्यादा विसरतच नाही काय?
याप्रमाणे संवादाच्या बहुल्यावर कृष्ण व अर्जुन या दोघांमध्ये ऐक्यतेचे लग्न लागलेले, ते दोघे स्वरूप ऐक्यतेला पावलेले पाहून संजय आनंदाने उचंबळला. त्या आनंदाच्या भरतीने मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज, थोडं वर करतो. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज, आपण दोघे व्यासांकडून कसे रक्षिले गेलो. ऐका, आज जगातील पदार्थ पाहण्याची जी चर्मदृष्टी, तीही ज्या तुम्हास नाही. पुढचा श्लोक आहे ना? हो का? 74. 1586 पर्यंतचा तो हा. श्लोक आपल्या Right. इथे तोच दिसतोय. ओके, बरं. ऐका, आज जगातील पदार्थ पाहण्याची जी चर्मदृष्टी, तीही ज्या तुम्हास नाही, त्या तुम्हाला अतिंद्रिय पदार्थ दाखविणाऱ्या ज्ञानदृष्टीच्या व्यवहारात आणले. आणि रथ चालवण्यास जे घोडे लागतात, ते घोडे घेण्यासाठी तुम्ही ज्या आम्हाला ठेविले, त्या आम्हाला या गोष्टी श्रीकृष्णार्जुनाचा संवाद व्यासकृपेने ऐकण्यास मिळत आहे. शिवाय आणखी युद्धाचा अनर्थ असा भयंकर आरंभिला आहे की या युद्धामध्ये उभय पक्षांपैकी कोणीही पराभूत झाले तरी त्यात आपलाच पराभव होईल, कारण दोन्ही सैन्य एकाच कुळातील आहे. व्यासांचा कसा बलवत्तर अनुग्रह की युद्धासारखे केवढे संकट पण निरावरण ब्रह्मानंद आपल्याकडून भोगवित आहेत. असे संजय बोलला, परंतु धृतराष्ट्रावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तो चंद्रकिरणाने स्पर्श केलेल्या सामान्य दगडाप्रमाणे पाझर न फुटता निर्विकारपणे स्वस्थच राहिला. ही त्या धृतराष्ट्राची अवस्था पाहून मग कृष्णार्जुनांच्या संवादासंबंधाने तो पुढे बोलणेच करीच ना, परंतु सुखाने वेडा झाला असल्या कारणाने तो तसाच बोलत राहिला. आनंदाच्या वेगाने बेहोश झाल्यामुळे तो धृतराष्ट्राला सांगत होता, एरवी हे धृतराष्ट्राजोगे नाही हे तो निश्चयाने जाणतच होता. 73 श्लोकाचं कितीपर्यंत वाचायचंय मला? 1570 पर्यंतच वाचायचं. ओके. पुढे गेलीस, पण ठीक आहे. हो, पुढे गेले मी जरा. आपण बरोबर 1607 आहे. पर्यंत एका श्लोकातल्या अर्ध्या ओव्या खूप होत्या म्हणून केलं. 1570. हा श्लोक म्हण सगळा. थोडस महेश पुढे तू वाच, तुला जमलं तर. ओके. ओके. करेन. आधी आपल्याला ओव्या वाचायच्यात ना. हो. मग अर्जुन म्हणे, काय देवो पुसताती आवडे मोहो, तरी तो सक कुटुंब गेला जिठावो घेऊन आपला, पासी येऊनी दिन करे डोळ्यांते अंधारे, उसी जे हे काही सरे कोणे गावी, तैसा तू श्री कृष्ण राया आमुचिया डोळ्या, गोचर हेची काहीसया न पुरे तव, परी लोभे माये पासुनी ते सांगसी तोंड भरुनी, जे काहीसेनिही करुनी जाणू नये, आता मोह असे की नाही, हे ऐसे जी पुससी काही, वृतकृत्य जाहलो पाही तुझे पणे, गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही, मी तुझे नि प्रसादे लाधले नि आत्मबोधे, मोहाचे तया कांदे नेदीच उरो, आता करणे का न करणे हे जेणे उठी दुजेपणे, ते तू वाचुनी नेणे सर्वत्र गा, ये विषयी माझा ठाई संदेहाचे नुरेची काही, त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी झालो, तुझे निमज मी पाओनी कर्तव्य गेले निपटुनी, परी आज्ञा तुझी वाचुनी आन नाही प्रभो, काजे दृश्य दृश्याते नाशी, जे दुजे द्वैताते ग्रासी, जे एक परी सर्वदेशी वसवी सदा,
जयाचे निसंबंधे बंधू फुटे फिटे, जयाची आशा आस तुटे, जे भेटलया सर्व भेटे आपण पाची, ते तू गुरुलिंग जी माझे, जे एकलेपणीचे विरजे, जया लागी ओलांडीजे अद्वैत बोधू, आपणची होऊनी ब्रह्म, सारिजे कृत्या कृत्यांचे काम, मग कीजे का निस्सीम सेवा जयाची. इथपर्यंतच होतं का? महेश, तू वाचू शकणार आहेस का? मग तिथल्या ओव्याच वाचायचे राहिलेत आता. मी आता वाचू ऐकू शकतो. येतोय का? याने तूच वाच अमृत हा किंवा ऐकू येत आहे ना? हो 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 येते. हा. गंगा सिंधू सेऊ गेली, पावताची समुद्र झाली, देवी भक्ता सेल दिधली निजपदाची, तू माझा जी निरूपचारू, श्रीकृष्णा सेव्य सद्गुरु, मा ब्रह्मतेचा उपकारू, हाची कामानी, जे मज तुम्हा आडे, होते भेदाचे कवाड, ते फेडोनी केले गोड, सेवा सुख, तरी आता तुझी आज्ञा, सकळ देवाधिदेव राज्ञा, करीन देई अनुज्ञा, भलतीये विशी, या अर्जुनाची बोला, देवो नाचे सुखे भुलला, म्हणे विश्वफळा झाला, सफळा फळ हा मज, उणे उमचला सुधा करू, देखूनी आपुला कुमरू, मर्यादा क्षीरसागरू, विसरेची ना. ऐसे संवादाचा बहुला, लग्न रोगांची आतुला, लागले देखोनी झाला, निर्भरू संजयो, नेने उसंबळलेपणे, संजय धृतराष्ट्रा ते म्हणे, जी कैसे बादरायणे, रक्षिले दोघे, आजी तुमते अवधारा, नाही चर्मचक्षु ही संसारा, की ज्ञान दृष्टी व्यवहारा, आणिले ती, आणि रथींची राहाटी, घेई जो घोडियासाठी, तया आम्हा या गोष्टी गोचरा होती, वरी झुंजाचे निर्वाण, मांडले असे दारुण, दोही हारी आपण, हार पिजे जैसे, येवढा जिये साकडा, कैसा अनुग्रहो पै गाढा, जे ब्रह्मानंदू उघडा, भोगवी तसे, ऐसे संजय बोलीला, परिन द्रवे येरू उगला, चंद्रकिरणी शिवतला, पाषाणुदैसा, हे देखोनी तयाची दशा, मग करीची नासरीसा, परी सुखे झाला पिसा, बोलतसे, भुलविला हर्ष वेगे, म्हणूनी धृतराष्ट्रा सांगे, एरवी नवे तया जोगे, हे कीर जाणे, संजय वाच, इत्यहं वासुदेवस्य, पार्थस्य च महात्मनः, संवादमिमं श्रौष, अद्भुतं रोमहर्षणं. संजय म्हणाला, हा नाही समोर ऐकू येत हा. नव्हतं नीट. हो आत्ता येत आहे. आता येत आहे. संजय म्हणाला, याप्रमाणे वासुदेव व महात्मा अर्जुन यांचा हा अद्भुत रोमांचकारी संवाद मी ऐकला. मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला की याप्रमाणे तुझ्या भावाचा मुलगा अर्जुन बोलला ते श्रीकृष्णाला गोड वाटले. अहो महाराज, पूर्व समुद्र व पश्चिम समुद्र या नावांनीच काय तो वेगळेपणा आहे, बाकी सर्व पाणी जसे एकच आहे. त्याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन असा भेद त्यांच्या देहासंबंधाने दिसतो. मग महाराज, संवादाच्या ठिकाणी त्यांच्यात काहीच भेद राहत नाही. आरशापेक्षा स्वच्छ असे दोन पदार्थ जर एकमेकांसमोर झाले तर तेथे एकमेक जसे एकमेकांस आपण आपल्याला पाहतात, त्याप्रमाणे देवांसह अर्जुन आपल्याला देवांच्या ठिकाणी पाहत होता आणि श्रीकृष्ण आपल्याला अर्जुनासह
अर्जुनाच्या ठिकाणी पाहत होता. श्रीकृष्ण ज्या ब्रह्मस्वरूपात देव व भक्ताकरता अवकाश पाहत होते, अर्जुनही त्याच ब्रह्मस्वरूपात आपल्याला व देवाला अशा दोघांना अवकाश पाहत होता. आणखी त्या दोघांशिवाय काहीच नाही म्हणून काय करतील? दोघे एकपणाने नांदत आहेत पहा. आता भेद नाहीसा झाला तर प्रश्नोत्तर कसे घडेल? अथवा भेदच जर राहिला तर संवाद सुख कसे प्राप्त होईल? असे द्वैतपणाने बोलत असता संवादाने द्वैताचा ग्रास करणारे असे जे दोघांचे बोलणे ते मी ऐकले. दोन आरसे स्वच्छ करून एकमेकांपुढे ठेवले असता कोणता आरसा कोणत्या आरशाला पाहतो म्हणून कल्पना करावी? अथवा एका दिव्यासमोर दुसरा दिवा ठेवला असता कोणाला कोणाचा उपयोग आहे हे कोणी जाणावे? अथवा एका सूर्यापुढे दुसरा सूर्य उगवला तर प्रकाशक कोण व प्रकाश कोण हे काय सांगावे? याचा पक्का निश्चय करावयास गेले तर निश्चय कुंठित होतो. ते दोघे श्रीकृष्णार्जुन संवादाने इतके सारखे झाले. महाराज, पाण्याचे दोन ओघ मिळत असताना त्या दोन ओघांना मिळण्याचे थांबवण्याकरता जर मध्ये मीठ उभे राहिले तर मधल्या मिठाचे एका निमिषात पाणीच होईल. त्याप्रमाणे श्रीकृष्ण व अर्जुन हे दोघे जे बोलले त्यांच्या त्या बोलण्याचा मी मनात विचार करीत असता माझाही प्रकार तोच झाला आहे. असे संजय थोडेसे म्हणतो न म्हणतो तोच अष्टसात्विक भावांनी त्याची मी संजय अशी ही देहस्मृती हरण करून कोठे गेली ते कळेना. जसे जसे अंगावर रोमांच उभे राहत होते तसे तसे शरीर संकुचित होत होते व एकटा कंप, स्तंभ व स्वेद यांना जिंकित होता. अद्वयानंदाच्या स्पर्शाने डोळे डबडबून पाण्याने भरले. ते अश्रू नव्हे तर जसे डोळ्यांना प्रेमपाझरच फुटले होते. पोटात काय मावत नव्हते कोणास माहीत. गळ्यात काय अडकत होते हे माहीत नाही. पण हुंदक्यांमुळे वाचा उमटण्याचे बंद पडले होते. फार काय सांगावे, अष्टसात्विक भावांच्या योगाने अतिशय बोबडी वळली असता संजय हा कृष्णार्जुनांच्या संवाद सुखाचा चव्हाटा झाला. त्या सुखाची जात अशी आहे की ते आपण होऊन शांती धरते. म्हणजे त्याचा वेग आपोआप कमी होतो. मग पुन्हा त्या योगाने त्या संजयाला देहस्मृती मिळाली. मग म्हणे पै कुरु राजा, ऐसा भ्रातु पुत्र तो तुझा, बोलिला ते अधोक्षजा गोड झाले. अगापूर्वा परसागर, या नामासीची सिनार, ये राघवे ते नीर एक जैसे. तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे, हे अंगाची पासी दिसे. मग संवादी जी नसे, काहीची भेदू. पै दर्पणाहुनी चोखे, दोन्ही होती सन्मुखे. तेथ येरी येर देखे, आपण पे जैसे. तैसा देवेसी पंडुसुतू, आपण पे देवी देखतू. पांडवेसी देखे अनंतू, आपण पे पार्थी. देवो देव भक्ता लागी, जिये विवरू देखे आंगी. येरू ही तियेची भागी, दोन्ही देखे. आणिक काहीच नाही, म्हणून करीती काही. दोघे एकपणे पाही, नांदताती. आता भेदू जरी मोडे, तरी प्रश्नोत्तर का घडे. ना भेदूची तरी जोडे, संवाद सुख का. ऐसे बोलता दुजेपणे, संवादी द्वैत गिळणे. ते ऐकिले बोलणे, दोघांचे मिया. उठून दोन्ही आरसे, ओढविलिया सरीसे. कोण कोणा पाहतसे, कल्पावे का. का दीपा सन्मुखू, ठेविलिया दीपकू. कोण कोणा अर्थिकू, कोण जाणे. नाना अर्का पुढे अर्कू, उदयलिया आणिकू. कोण म्हणे प्रकाशकू, प्रकाश कवण.
हे निर्धारू जाता पुढे निर्धारासी ठकपडे. ते दोघे झाले येवढे संवादे सरीसे. जी मिळता दोन्ही उदके माझी लवण वारू ठाके. की तयासी ही निमिखे तेची होय. तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले ते मनी. धरिता मजही वाणी तेची होतसे. ऐसे म्हणे ना मोटके तव हिरोनी सात्विके. आठवणेला नेणोके संजयपणाचा. रोमांच जव फरके तव तव आंग सुरके. स्तंभ स्वेदा ते जिंके एकला कंपू. अद्वयानंद परीसे दिठी रसमय झाली असे. ते अश्रू नवती जैसे द्रवत्वची. नेणो कायन माय पोटी काय नेणो गुंफे कंठी. वागर्था पडत मिठी उससाची या. किंबहुना सात्विका आठा साचरू मांडता उमेठा. संजयो झालासे चोहटा संवाद सुखाचा. तया सुखाची ऐसी जाती जे आपणची धरी शांती. मग पुढती देहस्मृती लादली तेणे. म्हणून मी सुंदर ते. हा, हा, वंदना. वंदना हं. म्हणते. हा. व्यासप्रसादादृतवात् एतद् गुह्यमहं परं योगयोगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयतः स्वयं. हम्म. योगेश्वर श्रीकृष्ण स्वतः प्रत्यक्ष सांगत असताना व्यासांच्या कृपेने हे योगरूप अत्यंत गृह्य मी श्रवण केले. तेव्हा स्थिरावत असलेल्या आनंदाने संजय म्हणतो, महाराज, जे उपनिषदांना माहीत नाही त्या व्यासांच्या कृपेने मी ऐकले. ती कथा ऐकताच माझे ब्रह्मभावाशी ऐक्य झाले व मी तूपणासह अज्ञानदृष्टी नाहीशी झाली. हे सर्वच योग ज्या ठिकाणाला येणारे मार्ग आहेत त्या कृष्णाचे वाक्य व्यासांनी मला सुलभ केले आहे. अहो महाराज, अर्जुनाच्या निमित्ताने आपण दुसरे अर्जुन असे बनून आपल्याकरिता जे देव बोलले. महाराज, येथे माझे कान अधिकाराला प्राप्त झाले. गुरूंच्या स्वतंत्र सामर्थ्याचे मी काय वर्णन करू? तेव्हा बैसतेनी आनंदे म्हणे, जी जे निषदे नेणती ते व्यासप्रसादे ऐकले मिया. एकताची ते गोठी ब्रह्मत्वाची पडिली मिठी. मी तूपणेची दिठी विरोनी गेली. आघवेची का योग जया ठाया येती मार्ग. तयाचे वाक्य सवंग केले मज व्यासे. अहो अर्जुनाचे निमिषे आपण पेची दुजे ऐसे. नटोनी आपण या उद्देशे बोलिले जे देव. तीतकी माझे श्रोत्र पाटाचे झाले जी पात्र. कायवानु स्वतंत्र समर्थ गुरुचे. राजन संस्मृत्य संवादमिममद्भुतं. केशवार्जुनर्यो पुण्यं ऋष्यामि च मुहुर्मुहुः. शहात्तरावा कुठे रे? हे राजा दिसलं. हे राजा धृतराष्ट्रा, श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या अद्भुत पुण्यकारक संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हे बोलत असता संजय आश्चर्यचकित झाला व त्या योगाने त्याची
देहस्मृती गेली. ते कसे, तर ज्याप्रमाणे रत्नाच्या ठिकाणी जसे रत्नाचे तेज रत्नाच्या मूळ स्वरूपाला झाकीत येते, हिमालय पर्वतावरील सरोवरे चंद्रोदय झाला असता स्फटिकासारखी घट्ट होतात. नंतर मग सूर्योदय झाल्यावर त्यास पुन्हा पाझर फुटतात. त्याप्रमाणे देहस्मृतीवर आल्यावर संजय तो संवाद चित्तात आणि पुन्हा त्याची तीच देहविस्मृतीची अवस्था होत होती. हे बोलता विस्मित होये, तेणेची मोडावले ठाये, रत्नी की रत्न की किळाये, झाकोळीत जैसी हिमवंताची सरोवरे, चंद्रोदयी होती काश्मीरे, मग सूर्यागमी माघारे, द्रवत्वये तैसा शरीराची या स्मृती, तो संवादू संजय चित्ती, धरी आणि पुढती तेची होय. तच्च संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः, विस्मयो मे महान् राजन्, हृष्यामि च पुनः पुनः. हे राजा, हरीच्या त्या अतिशय अद्भुत रूपाचे पुन्हा पुन्हा स्मरण होऊन मला अत्यंत आश्चर्य वाटत आहे व पुन्हा पुन्हा मी हर्ष पावत आहे. मग हर्षाच्या वेगात उभा राहून संजय म्हणाला, राजा, श्रीहरीच्या विश्वरूपाला पाहिले असता तू उगा कसा राहू शकतोस? न पाहताही जे दिसते, नाहीपणाने जे आहे, विसरू म्हटले तरी जे आठवते ते आता कसे चुकवू? श्रीहरीचे विश्वरूप पाहून त्याचा तो नुसता चमत्कार मानण्यास सुद्धा त्या ठिकाणी अवकाश नाही. या विश्वरूपरूपी महापूर माझ्याही सकट वाहून नेत आहे. याप्रमाणे श्री कृष्णार्जुन संवाद रूपी संगमात स्नान करून संजय अहंकाराला तिळांजली देत आहे. तेव्हा न सावरणाऱ्या आनंदाने त्याला काही अलौकिक गहिवर येऊन सद्गतीत कंठाने श्रीकृष्ण श्रीकृष्ण असे वेळोवेळा म्हणत होता. या अष्टसात्विक भावांचा प्रकार धृतराष्ट्राला केव्हाच माहीत नव्हता. म्हणून संजयाची अशी अवस्था का झाली, त्याची जी काही कल्पना धृतराष्ट्राने करावी. इतक्यात त्या संजयाने आपणास झालेल्या सुखाला आपल्याच ठिकाणी स्थिर करून अष्टसात्विक भावांचा पुंज जिरवला. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, संजया, लढाईत कोणत्या वेळेला कसा प्रसंग येईल ते सांगून माझा वेळ घालवण्याकरता व्यासांनी तुला माझ्याजवळ ठेवले. ते बाजूला सरून तू हा काय प्रकार मांडला आहेस? त्या व्यासांनी तुला इथे कशा करता बसवले? प्रसंग नसता मध्येच असे काय बोलतोस? रानात राहणारा मनुष्य राजमंदिराला गेले असता त्याला 10 दिशा उदास वाटतात, अथवा उजाडले असता पिशाच्यांना रात्र होते. ज्याला जेचे महत्व माहीत नाही ते त्याला विपरीत वाटते. म्हणून त्या महत्व माहीत नसलेल्या गोष्टीच्या वर्णनास तो धृतराष्ट्र अप्रसंग आहे असे म्हणणारच. यात काय नवल? मग धृतराष्ट्र म्हणाला, अरे बापा संजया, सांप्रत जे युद्ध सुरू झाले आहे ते शेवटी कोणाला जय देईल? एरवी विशेष करून बहुतेक आमची अशी कल्पना आहे की दुर्योधनाचा पराक्रम नेहमी अधिक असतो आणि प्रतिपक्षी पांडवांच्या मनाने या दुर्योधनाचे सैन्यही दीडपट आहे. म्हणून ते सैन्य निश्चय करून जय मिळविल ना? आम्हाला तर असे वाटते. मग तुझे भविष्य कसे आहे ते कळत नाही. तर संजया, तुझे भविष्य जसे असेल तसे सांग. मग उठवणी म्हणे नृपा, श्री हरीची विश्वरूपा, देखील या उगा कापा असोल्हासी, न देखणे जे दिसे, नाही पणाचे जे असे, विसरे आठवे ते तैसे चुको आता, देखोनी चमत्कारू
की जे तो नाही पैसारू, मजही सकट महापुरू नेता आहे. ऐसे श्री कृष्णार्जुन संवाद संगमी स्नान, करुणी देतसे तिळदान, अहंतेचे तेथ अवसरे आनंदे, अलौकिकही काही स्पुंदे. श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळोवेळा, या अवस्थांची काही कौरवाते परी नाही, म्हणून राये ते काही कल्पावे जव. तब झाला सुख लाभू, आपण पा करुनी स्वयंभू, बुजविला अवष्टंभू संजय तेणे. तेत कोणी एकी अवसरी, होवावी ते करुनी दुरी. राहो म्हणे संजया परी, कैशी तुझी गा. तेने तुते येथे व्यासे, बैसविले कास या उद्देशे. अप्रसंगा मासी ऐसे, बोलसी काही. राणीचे रावळा नेलिया, दाही दिशा मानी सुनिया. का रात्री होय पाहलया निशाचरा. जेथ जेतीचे गौरव नेणे, तयासी ते भंगुळवाणे. म्हणून अप्रसंगू तेणे म्हणावे की तो. म्हणे सांगे प्रस्तुत, उदयलेसे ते उत्कळीत. ते कोणासी वारे जैत देईल शेकी. एरवी विशेषे बहुतेक, आमुचे ऐसे मानसिक. जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा, आणि ये राचेनी पांडे. दळही यावे देवटे. म्हणून जैत फुटे आणि नाते. आम्हा तव गमे ऐसे, मा तुझे ज्योतिष कैसे. ते नेणो संजया असे, तैसे सांग पा. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मती मम. जेथे योगेश्वर कृष्ण व जेथे धनुर्धर पार्थ असतील, तेथे श्री, विजय, ऐश्वर्य आणि आढळनीती ही आहेतच, असे माझे निश्चित मत आहे. या धृतराष्ट्राच्या बोलण्यावर संजय म्हणाला, महाराज, एकमेकांचे काय होईल हे मी जाणत नाही, परंतु जेथे आयुष्य आहे तेथे जगणे निश्चित आहे. महाराज, चंद्र तेथे चांदणे असावयाचे, शिव तेथे शक्ती असावयाचीच, व संत तेथे सुविचार असायचाच. राजा तेथे सैन्य, प्रेम तेथे संबंध, व जेथे अग्नी तिथे जाळण्याची शक्ती असावयाचीच. दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखप्राप्ती, आणि सुखाच्या ठिकाणी जसा पुरुषोत्तम असतो. जेथे वसंत तेथे झाडांना नवी पालवी असावयाची, व नवी पालवी तेथे फुले व फळे, तेथे भ्रमरांचे समुदाय असावयाचेच. जेथे गुरु तेथे ज्ञान, जेथे ज्ञान तेथे आत्मदर्शन, जेथे आत्मदर्शन तेथे जसे समाधान असते. हा, जेथे एक भाग मिनिट. हे महत्वाचं वाक्य आहे त्याच्यातलं, की गुरु तिथे ज्ञान, आणि ज्ञान तिथे आत्मज्ञान, आणि त्या आत्मज्ञानाकडे आपण जात असतो. म्हणून आपल्या सुरुवातीपासून म्हणतात की तुम्हाला गुरु आवश्यक आहे, आणि त्याची सांगता या वाक्यात आहे. ओके, जाऊया पुढे. जेथे भाग्य तेथे सुखभोग, व जेथे सुखभोग तेथे प्रसन्नता. असो, हे राहू दे. जेथे सूर्य तिथे प्रकाश असावयाचाच. त्याप्रमाणे ज्या स्वामीच्या योगाने चारी पुरुषार्थ सनात झाले आहेत, तो श्रीकृष्ण राजा जेथे आहे तेथे लक्ष्मी असावयाचीच. आणि ज्याच्याजवळ आपल्या पतीसह ती जगन्माता लक्ष्मी आहे, आणि मादिक सिद्धी देखील त्याच्या दासी होत नाहीत काय? कृष्ण आपल्या अंगाने विजयाचे स्वरूप आहे.
तो ज्या पक्षाला राहिलेला आहे, अर्थात जय त्या बाजूला त्वरेने मिळावयाचाच. विजय नावाने अर्जुन प्रसिद्ध आहे व श्रीकृष्णनाथ तर विजयाचीच मूर्ती आहे. लक्ष्मी सुद्धा व सर्व विजय निश्चितपणाने तेथेच आहे असे समज. त्याला अर्जुनाला एवढे श्रीकृष्ण व लक्ष्मी यांच्यासारखे मायबाप असता त्याच्या देशाच्या झाडांनी कल्पतरूला पैजेने का जिंकू नये? त्या देशाचे सर्वही दगड चिंतामणी का होऊ नयेत आणि त्या देशाच्या भूमीला चैतन्यत्व का येऊ नये? त्याच्या गावच्या नद्या अमृताने का वाहून नयेत? राजा, विचार कर, यात काही आश्चर्य आहे काय? त्याच्या स्वैर उच्चारलेल्या शब्दांना खुशाल वेद म्हणता त्याच्या स्वैर उच्चारलेल्या शब्दांना खुशाल वेद म्हणता येईल. मग तो देहासह सच्चिदानंद रूप का होऊ नये? ज्याचा बाप श्रीकृष्ण आहे व लक्ष्मी आई आहे, त्याच्या अधीन स्वर्ग व मोक्ष ही दोन्ही पदे आहेत. म्हणून ज्या पक्षाला तो लक्ष्मीचा पती उभा आहे, तेथे सर्व सिद्धी मूर्तिमंत आहेत. याशिवाय मी दुसरे काही जाणत नाही. आणि मेघ हा समुद्राच्या पाण्याचा बनलेला असला तरी उपयोगाने त्याच्यापेक्षा अधिक चांगला आहे. तसाच संबंध आज त्या अर्जुनाच्या ठिकाणी आहे. देवापेक्षा अर्जुनाचा जास्त उपयोग आहे. लोखंडाला सोनेपणाची दीक्षा देणारा परीस हा लोखंडाचा गुरु आहे खरा, परंतु जगाला पोषणारा व्यवहार तेच म्हणजे सोनेच जाणते. या उदाहरणात गुरुपणाला कमीपणा होतो असे कोणी कदाचित म्हणेल. अग्नी हा दिव्याच्या रूपाने आपलाच प्रकाश प्रकाशित करतो. त्याप्रमाणे देवाच्या सामर्थ्यानेच अर्जुन बलवान झाला आहे. परंतु अर्जुन देवापेक्षाही सामर्थ्यवान आहे. अशी वर केलेली अर्जुनाची स्तुतीच देवाला पुष्कळ प्रकारे आवडते, असे या स्तुतीचे गौरव आहे. आणि ज्या आपल्या मुलाकडून मी सर्व गुणात जिंकला जावा अशी बापाला इच्छा असते, ती श्रीकृष्णाच्या ठिकाणी फळाला आली. आपल्यापेक्षा आपला शिष्य अर्जुन अधिक वाढावा ही जी देवाची इच्छा होती, ती सफळ झाली. फार काय सांगावे, धृतराष्ट्र राजा अर्जुन हा कृष्ण कृपेने असा कृतकृत्य झाला. तो अर्जुन ज्या पक्षाकडे जाणून बुजून आहे, हे राजा, तोच पक्ष विजयाची जागा आहे. यात तुला काय संशय वाटत आहे? त्या पक्षाकडे जर जय न येईल तर तो जयच खोटा होईल. म्हणून जेथे लक्ष्मी व श्रीकृष्ण व जेथे तो पंडूचा मुलगा अर्जुन हे तीन आहेत, तेथे विजय आहे व सर्व गोष्टींची भरभराट तेथेच आहे. व्यासांच्या बोलण्यावर जर तुमचा खरा विश्वास असेल तर हे माझे भविष्य अटळ माना. जेथे तो लक्ष्मी सहित श्रीकृष्ण आहे व जेथे भक्तांचा समुदाय आहे, तेथे सुखाची कल्याणाची प्राप्ती ठेवलेली आहे. या बोलण्यात जर अन्यथा होईल तर व्यासांचा शिष्य म्हणून मी म्हणवणार नाही, अशी गर्जना करून त्याने हात वर केला. याप्रमाणे भारताचे तात्पर्य एका श्लोकात आणून संजयाने धृतराष्ट्राच्या हातात दिले. जसा अग्नी केवढा तरी मोठा आहे त्याची कल्पना करता येत नाही, परंतु वातीच्या टोकावर ठेवून सूर्याची गैरहजेरी भरून काढण्यासाठी तो आणावा, त्याप्रमाणे अनंत वेद 1.25 लक्ष भारत झाले व भारताचे सार 700 श्लोकात गीता झाली. व्यासांचा शिष्य इथपर्यंतच जो वाचायचंय. हा? इथपर्यंतच आहे. ओके ओके ओके. तुला हा, ओव्या आहेत आता वाचायला. बरोबर. यया बोला संजयो म्हणे, जी येर येरांचे मी नेणे, परी आयुष्य तेथे जिणे, हे पुढे की गा. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथ विवेका, असणे की जी. रावो तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरीक, वन्नी तेथे दाहक, सामर्थ्य की. दया तेथे धर्मू, धर्मू तेथे सुखागमू, सुखी पुरुषोत्तमू,
असे जैसा वसंत तेथे वने वन तेथ सुमने सुमनी पालिंगने सारंगाची गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे भाग्य तेथ विलासू सुख तेथे उल्लासू हे असो तेथ प्रकाशू सूर्य जेथे तैसे सकळ पुरुषार्थ जेणे स्वामी का सनाथ तो श्रीकृष्ण रावो जेथ तेथ लक्ष्मी आणि आपलेनी कांतेसी ते जगदंबा जयापासी आणि मादिकी कायदासी नमती तया ते कृष्ण विजय स्वरूप निजांगे तो राहिला असे जेणे भागे तै जयो लागे वेगे तेथेची आहे विजयी नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू श्रियसी विजय निश्चितू तेथेची असे तयाची देशींचा झाडी कल्पतरू ते होडी न जिणावे काय वडी माय बापू असता ते पाषाणही आघवे चिंतारत्ने का नोहावे तिये भूमिके का नयावे चैतन्यत्व तयाचिया गावीचिया नदी अमृते वाहाविया नवलकाई राया विचारी पा तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सदेह सच्चिदानंद कानो हावा तो पै स्वर्गापवर्ग दोनी ये पदे तया अधीनी जे श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया म्हणूनी ज्या बाही उभा तो लक्ष्मीयेचा वल्लभा तेथ सर्व सिद्धी स्वयंभा येरनेणो आणि समुद्राचा मेघू उपेगे तयाहुनी चांगू तैसा पार्थी आजी लागू आहे तये कलकत्व दीक्षा गुरु लोहा परिसु होय कीरू परी जगा पोसिता व्यवहारू तेची जाणे येथ गुरुत्वा होतसे उणे ऐसे झणे कोणी म्हणे वन्नी प्रकाश दीपपणे प्रकाशी आपला तैसा दैवाची शक्ती पार्थू देवासीची बहुती परिमाने ये स्तुती गौरव असे आणि पुत्रे मी सर्वगुणी जडावा हे बापा शिराणी तरी ते शारंग पाणी पळाली किंबहुना ऐसा नृपा पार्थू झाला से कृष्ण कृपा तो जयाकडे साक्षेपा रीती आहे तोची गा विजयासी ठावो येथ तुझ कोण संदेहो तेथ नये तरी वावो विजयोची होय म्हणून जेथ श्री श्रीमंतू जेथ तो पांडूचा सुतू तेथ विजय समस्तू अभ्युदयो तेथ जरी व्यासाचे निसाचे धीरे मन तुमचे तरी या बोलाचे ध्रुवची माना जेथ तो श्री वल्लभू जेथ भक्त कदंबू तेथ सुखा मंगळाचा या बोला आन होये तरी व्यासाचा अंकुन वाहे ऐसे गाजोनी बाहे उभिली तेणे एवं भारताचा आवाका जाणूनी श्लोकायेका संजये कुरुनायका दिदला हाती जैसा नेनो केवडा वन्नी परी गुणाग्री ठेवूनी आणि जे सूर्याची हानी निस्तरावया दॅट्स इट ना हो चला छान झालं आणखी एक मिनिट. ऐकू येतंय का? हो येत
येत होतं माधवी ऐकू, आता नाही येते. ओके. आता येतंय का ऐकू? नाही, मी ह्याचा वाट बघते. ओके. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनियामज द्यावे पसाय दान हे. जे काळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापही, ऐकू येत नाही आता. सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी, भजी जो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजये होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.